जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 18 मेचं प्रवचन. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंते ते पाहावे. भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार. आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले. तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आडी येऊ लागली म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहिलो, याला काय करावे. मी सुखी कशाने होईन हे आपण कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का. जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही. त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते आणि उरलेले 50% त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होणे हे वाटणे खरे नव्हे. कारण सुख आणि दुःख अस्थिर असते. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते. त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण जरी गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते, ती भगवंतालाच कळते. म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता तो त्यामध्येच गुंतत नाही. त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचं नाव समाधी होय. इस प्रवचन में कहा गया है कि भगवान की तरफ सिर्फ अपना ध्यान लगाने से और नामस्मरण करने से नहीं होगा. आप संगत किस चीज़ की करते हो उस पर भी बहुत सारा निर्भर है. अगर आपको भगवान का नाम चिंतन करना है और आप दोस्ती करते हो किसी खेल खेलने वाले से, तो आप उसको अच्छा लगे इसलिए खेलने जाते हो, तो कैसे होगा. आपका पूरा ध्यान उस खेल में लग जाएगा और वो जो कह रहा है वो आप करोगे. इस तरह से आप भगवान का नाम लेना फिर से छोड़ दोगे. इसका मतलब यह है कि हमारे जीवन में जो भी आना जाना, जो भी लोग आते हैं जाते हैं, उनको ज़्यादा क्या कह सकते, ज़्यादा महत्व ना देते हुए, भगवान के नामस्मरण को ना छोड़ते हुए अपनी वृत्ति एक जगह पर स्थिर रखनी चाहिए कि आपको क्या चाहिए. आज ये जीवन बहुत ही तेज़ी से बदल रहा है
उस तरह मनुष्य भी बहुत तेज़ी से बदल रहा है। इस बदलाव में एक पकड़ के रखने वाली चीज़ है, वो है नामस्मरण। वो करते रहिए और अपनी वृत्ति को स्थिर रखिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।